आज आपण राईच्या तेलातलं लोणचं बनवू. बघा कैऱ्या आणल्यात, मस्त धुवून घ्यायच्या, बिया वगैरे काढून आणि जाळीतच टाकायचं, त्यांना पाणी पूर्ण गळून द्यायचं आणि हळद जास्तच लावून घ्यायची, कारण लोणचं बनवताना हळद आपण टाकत नाही, मी तर नाही टाकत, म्हणून जास्तच लावून घेते. आणि दिवसभर बघा त्यांना सुकून दिले मस्त उन्हामध्ये, सुकून असे छानसे असे झालेले आहेत. आता आपण गरम मसाले भाजून घेऊ. हे धणे आहेत, धणे आणि बडीशोप एकत्र भाजून घ्यायची, कारण त्यांना भाजायला जरा वेळ लागतो, पण पहिले टाकायचे ते जरा असे थोडेसे भाजले ना की नंतर हे मंगरेल आहेत, मंगरेल त्याला कलोजी वगैरे पण काहीतरी म्हणतात. आणि थोडेसे मेथी दाणे घ्यायचे आणि दही आपली मोहरी डाळी ना ही लास्टलाच टाकायची, कारण ही करपते, खूप पातळ असते ते काढून झालं की आपल्या थोड्याशा मिरच्या त्याच कढईमध्ये गरम करून घ्यायच्या. त्याच कढईमध्ये नंतर तेल टाकून घ्यायचं. तेल टाकून झालं का तेलाची फक्त एकच वाफ येऊन द्यायची, गरम नाही होऊन द्यायचं, फक्त एक हलकीशी वाफ आली ना की गॅस बंद करायचा. आता हे लसूण आपण त्या आंब्याच्या फोडींवर टाकून घेऊ आणि ते आपले वाटलेले मसाले धने वगैरे मिरची ते आपण मिक्स करून घेऊ त्याच्यामध्ये. आणि बघा असे मस्त जाडसरच वाटले, बारीक वगैरे पीठ वगैरे करायचं नाही, त्याची पावडर नाही करायची. आणि बारीक मीठ आहे तो मी थोडासाच टाकून घेणार, कारण नंतर मी जाड मसाला जास्त टाकणार आहे ना. इथे हळद मी थोडीशी टाकली, एकदम किंचित, कारण पहिले हळद खूप वापरलेली आहे मी, त्याच्यामुळे याच्यामध्ये थोडीशी अशी नॉर्मली टाकलेली आहे, नाही टाकली तरी काही गरज नाही. आता याच्यामध्ये तर आपलं राईचं तेल आहे ना, पूर्ण मिक्स करून झालं का तेल टाकून घ्यायचं, जेवढं आपल्याला लागेल तेवढं तेल टाकून घ्यायचं आणि पुन्हा मिक्स करून घ्यायचं. बघा एकदम मिक्स, असं एकदम हाताने मिक्स करायचं, कारण आपण मसाल्याचं नाही बनवणार, मिरची वाटून टाकलेली आहे ना, तिखट तर लागणारच आहे, पण हाताने मिक्स केलं शक्यतो तो आणखी चांगलं. मिक्स करून घ्यायचा आणि बरणीत भरायचा. आणि बरणीत भरताना बघा वर ना आपलं जाड्या मिठाचा लेअर लावून घ्यायचा, सगळ्या बाजूने थोडा 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 असं टाकून घ्यायचं. म्हणजे कसं आहे, याच्याने आपलं लोणचं ना खूप वेळ राहतो, खराब होत नाही. आणि त्याच्यावर आता व्हाईट कपडा रुमाल वगैरे काहीतरी बांधून आणि याला 2 दिवस उन्हामध्ये ठेवायचं. त्याच्यानंतर काढला ना का ती रात्र तशीच ठेवून द्यायची आणि मग दुसऱ्या दिवशी त्याला हलकंसं झाकण लावून सोडून द्यायचं.